बापरे, लाल्याने मस्त पिचकारी आणली. ओ लाल्या भाऊकडे पिचकारी ना. ओ भाऊ, डोळ्या बिड्यावर नको टाकजो हा. नाही हो बे, डोळ्यावर का बे टाकू. पिचकारी तो मारनीच पडीन का नाही बरं. होली आहे ना, सगळे म्हणत नाही का, बुरा न मानो होली आहे. ओ भाऊ, ते पण खरं आहे लाल्या भाऊ. आणि गुल्या भाऊला नाही घेतली पिचकारी मग. टॅन टॅन. ओ त्याचं नाव घेतलं निघून गेला बाप. 100 वर्ष आयुष्य आहे गुल्या भाऊला. तो बी पिचकारी घेऊन येऊन गेला बाप. होळी तर मग पिचकारी घेऊन येऊ तर काय घेऊन येऊ मग. काय बंदूक घेऊन येऊ का दिवाळीची. ओ भाऊ भाऊ, अरे मोण्यान त्या बलाय राहणार नारी चालना आता ग्राउंडकडे चालना. अरे कितली मजा येई राहिनी माहिती तुले. अरे काय करा ना तू. अरे मोण्यान त्यासले जातं बोलाव रे. तडे काय त्यात ना त्या पोरेने आवडतच भाऊ माले. त्या बडा कथा बी ऐ करतस. डोळ्या देखावत नाही, कान देखावत नाही, कथा बी कलर टाकतीन त्या डायरेक्ट. केव्हा ना ओढी कशी केव्हानी पद्धतशीर मम्मीने सांगेले ना पहिलेच. अरे बो आज ना दिने रे, चाल रे. तुना बी तडे मित्र आहेत ना, मना बी येत ना, चाल ना. तू काय ऐकावणी भाऊ. आणि मम्मी ना मालेच बोली. मग तू मोठा आहे, तुला समजत नाही का. मम्मीनं काय मला ऐक नाही हा भाऊ. तुला जानवी तर जाय, मला काय येणं नाही. आता बटा बुऱ्या बिऱ्या बटा आडी हिरण त्या सोन्या मोन्यान त्या. अरे शेत का म्हणतो कितलाक दूर घ्यात. अरे काम मला असंच वाटणं म्हणतो. तथा ग्राउंड माती निघ्यात म्हणतो शाळांवावरकडे. म्हणजे उभ्या असावं त्या पोरेस नको जाऊ बिनकाम ना लढाया होतीस. कोण काय बोलस नाही, कोण काय बोलस ते गायांशी आम्हाला काय पट्टीत नाही. बरं झाला आपला 8 लाख राहिल्या थोडा टाइम आणि अंगे तोंडे धुईल्या रिकाम का. हो मम्मी आडेच येत ना, काय तुम्ही लगेची लागस. इथलं काय दाखवलात का हो मम्मी आम्ही. आता म्हणे 10वी होई गी तर बी मागे 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 मागेची लागस मम्मी तू. नाही रे बा, या उपाधीसले जीव ब्यास म्हणाला. मग अक्का नो बी कलर की राहिनी असं. अक्का बी बडी गोटले उले जशी पोर निघतच नाही करत मानणं पडी. पण कशी मजानी पोरे सोरेस माराई राहिनी ती नादान पोर निघत. वो बेटी शेदा काल घेते. काय म्हणताय ना दाशा ताई धीरे धीरे. काय नाही माय, मस्त दिकी राणी म्हणतं कलर लाईस नी. आज नदी नाही जाय आई तिथे सांग जाय म्हणे थोडंफार. पेशे माय कवय काय वय जास काय भरोसा रास का. मग चांगलंय खरंच. जो दिन घ्या तो लाकना. लाल्या तुम्ही तोंडले नाही, पण ते व्हाईट टी-शर्ट घालो का तुम्ही आज बरं. कितलं बरी टाक तुम्ही. मग कवडी कमालशी तुम्ही वाली. ओ मम्मी ओढी ना यार आज धुलीवंदन आहे ना. मग इथलं तर एन्जॉय करू देत जाय मम्मी तू. चांगला एन्जॉय बा तुम्हाला आला. तुम्हाला एन्जॉय काय मला समजत नाही. मम्मीला एन्जॉय बी बोलता येत नाही. मी कशी केले दादा तुम्हाला ग. मला काय म्हणी माय हो असं चांगला कलर काय राहणार म्हणतं पटकरी आहे म्हणतं रे काल म्हणतं जराशी. ती रे का कशी लागी काही गंमत ना. काबरे बाळा उठी घ्या काही नाही. बाळा नाही उठना तू नाना काय घेत ना आज. तडे त्यानं जुई बाबा साडी गेल तू नाना आले उठणार का जो का आला जात म्हणतो. आज आधी शिव द्या म्हणतं पोरले. माय तुमले कोणीच कलर नाही लायले ना. मग अक्का मला ते लाव द्या. मग लायले बिन मग काय तुम्ही इच्छा बी पुरी करले. डुगडुगीन दिसले बी हाका मारती ना. मग बटीस वेस काढती रीना डुगडुगी गंगा येतील ना बिन तिसऱ्या सवडनुसार येतील. त्या बी आवरी सावरी राहण्या होती. गंगा ना को या उपास चालाय ना तिना आला. गंगाने या जल्दी. तिना पशुपतीनाथ ना उपास चालाय ना तो बिन गंगाना. अशा राधाकृष्ण सुद्धा वही की येत. मग आता शिवरमा सुद्धा होतं वही केव्हा ना आज. बोले बाबा के साथ ओली खेलो म्हणे प्रदीप मिश्राजी महाराज सांगे. एक प्रकार ना आनंद आहे ना उभी. मग रंग के संग. मग जीवन मा रंग बी ते बरं आलेच पाहिजे का नाही. नाही ते गाणं नाही का मग कोरा कागज थांबन मेरा कोरा आई रे गया तसं नाही पाहिजे. माय तुम्ही चाल चालत जोड देतीस बी.
राधा बी गाणं मजा नाही ते पिचकारीवालं ते यशवी ते म्हणतीस काय नाही ते नको मारू रे काना पिचकारी साडी रंगानं भिजल माझी सारी नको मारू रे काना पिचकारी साडी रंगानं भिजल माझी सारी मग बट्ट पायटरा साक्का तुम नाही का बाई नाही साधं काम शे काय करस मग यस्तीतला मन देव जायत होतं बरोदय माटीस नाही काय करा नाही एक दिन जावा नाही हा मन मोके राहिले हो माणूस जायत होतं ज्याला जे म्हणा ना ते म्हणू देऊ हा म्हणतात नाही का म्हणे आत्ती जाय बाजार रे कुत्रा बुक्यात आजा बुकू देऊ करी गोडशे माय तुम्ही मी तर देख बहीण पहिले पाहिजे आनंद माझा हा कोण का तरी जाव या काय डुगडुगी मासून त्या डुगडुगीत आहे ते चांगलीच कलरनी बरी गेली मग आज तोच दिनशे बी काय कोणी वाईट वाटू देऊ आज दिनशे काय कोणी कोणले रोज कलर लावा गुणगुण गुणगुण ते तोंडवर राहू द्या आणि लगेच पिशी टाकस ती वांदेर हा लगेच तवस पुशी पाशी नाही आहे कर देस निकाल तुम मम्मीला बोलाव वय व गुणगुण तुम मम्मीला बोलाव काय सांगता आशा मावशी अरे बेटा तुम मम्मीला बोलाव ना म्हणतात रीना ताईला काय वाटी तुम्ही वय केली ती जाणं तुम्ही ना असं येईल ना मम्मी बी सांगितलं होतं मी सगळ्या जणीकडे असं येणार ना कवई आमना अंगे तोंडे दवाय जातील तवय नाही वहिनी राखलाई होती मग पोऱ्यासले सकाळी मग नक्की चारी कोपरा असले गरमा टाकी देऊ वहिनी राख आणि म्हणजे आणि पोऱ्यासले अंग धान पाणी ना जराशी टाकी देऊ इडा पिडा चालणी जास काच कुदली होत नाही मग वहिनी राख चांगली राख जराशी पुडी बांधीने आपला कपाट माटी देऊ काय करा तुम्ही मी ते सकाळी तडे कैशी बरे ठेवून तू गरम पाणीने त्यावरच ना तुला बी अंग दाड म्हणे रेखान पाणी मावी जरा असं टाक दिलं आम्ही बी दोन्ही तांब्या लिहिलं मायना मोडाले मला काय समजसो माय भांगी बुदलेले मी ते पत्तालाही रुळीन काही मला ते बोलतात ते खरी मग आका ते मारतात मला पांटी द्या असं तडे आणि तुम्ही कवड्याला गयतात म्हणते ध्यान बी नाही ओ माय मी गहू ना दगदगा दार होता तडे मग गुंडाभरीन टी येऊन म्हणजे आणि मग तो गुंडा गरम गरम काय दर आहे नाही मग कैशी मा उभरीन लईन मग एक कैशी मा त्याला अंग वाढ आणि एक कैशी मा आम्ही तिन्ही जण तोडतोडा लिहिलं मग दखाती मग कितल्या जल्दी सांग राहणार ते मेंढी पटकरी ते सांगतात माले हा राख आणले म्हणलं आले आणि ताटली बरीच देवारान मोरे पडेले मग अंगवान पहिले त्या पोरसले लायते तिना राग बी जराशी ना अंग दिले जात मग अंगवान पाणी मा टाक देती जराशी एवढीशी माय तुझी आशा एवढा लेकरे बाई घ्या तू समजाव तुझेल का नाही आधी काय मी याद असो माय निस्वा भांग्या जीवशे म्हणाती सकाळ का होते संध्याकाळ काय खात होते याद राहत नाही इथली बांगट वेगू मी ती चांगली बांगट आहे माय तू सकाळ तरी लाई दिसाती ते असले मग म्हणजे जरा असं बुकट असं टाकी द्या ना कुठं असं अंगे तोंडेस ना गरमाशी तड देऊ जरा अशी इडा पिडा चालली जा जरा महिना ना सोनशे बहिणा हा ना तुम्ही गोट करे हो माय तुम्हाला अनुभवच बोलतच बाई एक सवटतो की तरी देत जा माले काल दिन कट्टाकी सुका बोयान दिवस या राहतस काय एवढं मन माटे होईल यासनी वही सरी का नेवी नास तू पोऱ्या काय म्हणी रे काव हा चला आई